नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, 2-3 दिवस आपण वेगळे हे चर्चा करत होतो, पण आज तुमच्यासाठी मी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आली आहे। तो म्हणजे 30 जून ते 15 नोव्हेंबर म्हणजे 4.5 महिने शनी वक्री होत आहे। कुंभ राशीतून तो शनी वक्री होत आहे, तर काय परिणाम होणार आहे ते आपल्या 12 राशीवर आणि काय उपाय करायचे आहेत आपण त्याच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ आपल्या राशीचा व्यवस्थित सगळ्यांनी बघा। घरात आपल्या जर या राशीची माणसं असतील तर त्या सगळ्या राशी व्यवस्थित बघा, ते उपाय करा। मी जे ज्या राशीला सांगते ते करा, म्हणजे हे 4.5 महिने शनी वक्री आहे, प्रत्येकाला त्रास देणार आहेत, पण त्याच्यावरचे उपाय केले तर आपल्याला तो त्रास थोडा कमी होईल। शनी हे कर्मफलदाता आहे, ज्यांची वाईट कर्म आहेत त्यांना जास्त काळ भोगावा, जास्त त्रास भोगावा लागणार आहे, आणि ज्यांची चांगली कर्म आहेत त्यांना थोडा त्रास भोगावा हा लागणारच आहे, कारण ग्रह तसे आहेत। शनी वक्री होत आहे कुंभ राशीतून। ज्यावेळी शनी वक्री होतात त्यावेळी काय काय होते, तर सगळे ग्रह वक्री होतात पण त्यांचा पिरियड कमी असतो, पण शनी हा मंद ग्रह आहे, आपली चाल हळूहळू चालतो, म्हणजे एका राशीतनं दुसऱ्या राशीमध्ये जायला त्याला 7.5 वर्ष लागतात। त्यामुळं हा वक्री काळ सुद्धा त्याचा बाकीच्या ग्रहांचा वक्री काळ हा 2.5 महिन्याचा असतो, तर शनी या ग्रहाचा वक्री काळ हा 4.5 महिन्याचा असतो। आणि हे 4.5 महिने म्हणजे 30 जून ते 15 नोव्हेंबर हे 4.5 महिने प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही बदल होणार आहेत। हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला क्लिअर केलं होतं की कर्म चांगले ठेवा, त्यावेळी ज्यावेळी शनी वक्री होतील त्यावेळी त्याची फळं आपल्याला चांगली मिळतील। तर चला, प्रत्येकाने आपापली रास नीट ऐका, नीट त्याच्यावर जे सांगितले ते करा। जे शक्य आहे त्या वस्तू तुम्हाला असतील शक्य तर घ्या, नसतील शक्य सोडून द्या। जे उपाय सांगते ते तरी जरूर करा। पहिली रास आहे मेष रास। तर मेष राशीसाठी शनी 11व्या घरात वक्री होत आहेत। 11वं स्थान हे आपल्या पत्रिकेतलं पैशाचं स्थान असतं, त्यामुळं साहजिकच तुम्हाला 4.5 महिने अतिशय मेहनत करावी लागणार आहे, तेव्हा तुम्हाला तुमचा पैसा पुरेल। कोणत्याही प्रकारचा आळस इथं चालणार नाही, पैसा खर्च आपोआप होत राहील। त्यामुळं आपली सद्सत विवेक बुद्धी वापरून पैसा कुठं खर्च करायचा हे तुम्ही ठरवा। स्वभाव आळशी होत राहील, त्यामुळे काम कमी होत राहील आणि पैसा कमी होत राहील, हे तुम्हाला होणार आहे। विद्यार्थी वर्ग अभ्यासात मन लागणार नाही, वैवाहिक जीवन सुद्धा विस्कळीत होईल। एवढे सगळे दुष्परिणाम आपल्याला शनी वक्री होत आहेत तर मेष राशीला मिळणार आहेत। पण याच्या सगळ्या जर तुम्ही विरोधात वागलात, म्हणजे आळस केला नाहीत किंवा विद्यार्थी लोकांनी आळस केला नाही, तुम्ही कामात आळस केला नाही, तर मात्र शनी तुमच्यावर खुश राहतील, पण हा त्रास भोगावा लागणार आहे। म्हणून आपण उपाय करायचा आहे आणि आळस करायचा नाही। काय करायचं आहे? घराच्या पश्चिम दिशेला पाण्याचा डेरा काळा भरून ठेवायचा आहे। तुम्ही त्यातलं पाणी पण पिऊ शकता, रोज पाणी प्या, रोज पाणी बदला, छोटा डेरा ठेवा, काहीही ठेवा, पण पश्चिम दिशेला तुमच्या घरात डेऱ्यात थोडंसं पाणी म्हणजे मातीच्या भांड्यात थोडंसं पाणी असणं हे अतिशय गरजेचं आहे। त्याच वेळी मेष राशीला काही ना काही त्याचा फरक पडू शकतो। त्याचप्रमाणे सगळ्यात सोपा इलाज आहे तो म्हणजे नवग्रह चौकी वापरणं। नवग्रह चौकीमध्ये शनी असतो, रोजच्या रोज आपण त्याला अफर्मेशन किंवा पूजा केली तर आपल्याला हा 4.5 महिन्याचा काळ, कारण घरातल्या प्रत्येकाच्या ह्याच्यात आहे, त्यामुळं आत्ता घरामध्ये नवग्रह चौक्या असणं अतिशय गरजेचं आहे। तर नवग्रह चौकीचा लाभ त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकता। नवग्रह चौकी घरामध्ये ठेवू शकता, रोज त्याच्यासमोर शनी चालीसा, हनुमान चालीसा, बजरंग बाण हे म्हणू शकता, म्हणजे याच्यातनं काही तुमच्या जे मोठे त्रास आहेत ते छोट्याशा त्रासामध्ये परिवर्तित होतील। त्याप्रमाणे या प्रकारची पण चौकी असते, दोन्हीपैकी कोणतीही चौकी तुम्ही घेऊ शकता। शनी ब्रेसलेट, मी जे एवढे कष्ट करते गेले 6 महिने कशासाठी, तर शनी ब्रेसलेट जर हे 4.5 महिने तुम्ही वापरलं तर अतिशय कमी याच्यातल्या घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडतील। आणि त्यांना तेही शक्य नसेल तर शनी सोप तयार केलेला आहे आपण, की कमीत कमी आंघोळ तर माणूस रोजच करतो, तर शनी सोपनं तुम्ही आंघोळ केली तर यामध्ये हे हर्ब्स, हे ऑइल घातलेले आहेत की तुमची सद्सत विवेक बुद्धी जागी होईल। अफर्मेशन देत किंवा एक विचार करत की आपल्या आयुष्यातून सगळ्या वाईट गोष्टी गेल्या, एवढंच म्हणत हे
आहे आंघोळ करायची आहे. आंघोळ घरातल्या सर्वजण करू शकतात का? हो, हा एकच साबण 4.5 महिन्याच्या साठी मी बनवलेला आहे, त्यामुळे घरातले सर्वजण हा साबण यूज करू शकतात. तर तुम्हाला जे काही योग्य वाटेल तो उपाय, ती वस्तू, ते काही ना काहीतरी करत राहा, म्हणजे 4.5 महिन्याचा काळ हा तुमचा व्यवस्थित जाईल. ओम साईराम. पुढची रास आहे वृषभ रास. तर वृषभ राशीला काहीतरी चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये घडेल, काम नवीन लागेल, प्रमोशन होईल, व्यवसाय वाढेल, या गोष्टी शनी मात्र त्यांना देणार आहे. पैसा वाढेल, पण त्याचप्रमाणे वाद सुद्धा वाढतील. कुठं बॉस बरोबर वाद वाढतील, कुठं घरातल्यांबरोबर वाद वाढतील. तर हे वादाचे प्रसंग सुद्धा तुमच्यावर याच्यातून येणार आहेत. कामामध्ये काहीतरी चॅलेंज येणार आहेत, की करत आलोय, पूर्ण झालं आणि काहीतरी फिसकटलं, काहीतरी झालं. या प्रकारचे जे नोकरी व्यवसाय पेशा आहेत त्यांना या प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात. काम आणि आपण, या जर गोष्टी तुम्ही पाळल्यात, काम आणि आपण, पुढचा भांडायच्या ह्याला येऊ दे, नाही तर अजून कशाला येऊ दे, आपलं तोंड बंद, आपलं काम भलं, आपण भलं, जर असं राहिलात तर मात्र तुम्हाला हा खर्च होणार नाही आणि पैसा व्यवस्थित तुमच्यापाशी राहील. तुमची तब्येत पण ठीक राहील. तुम्ही जर त्या प्रत्युत्तर करत गेलात तर तुम्हाला काही गोष्टींचे दमा असू दे किंवा शुगर असू दे, अगर अजून हार्टचे त्रास असू दे, तब्येतीवर तुमचा परिणाम होईल. जे काही तुमच्या तब्येतीमध्ये आता तुम्हाला आजार आहेत त्याच्या चौपट त्याच्यावर परिणाम व्हायला सुरुवात होईल. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच बरोबर भांडण घरामध्ये अजिबात नको आहे. वृषभ राशीच्या लोकांनी आईच्या तब्येतीची या 4.5 महिन्यामध्ये अत्यंत काळजी घ्या. ही महत्वाची गोष्ट आहे वृषभ राशीसाठी. काय करायचं आहे उपाय? तर पिंपळाच्या झाडाला तीळ आणि पाणी एकत्र करून दर शनिवारी घालायचा आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. आडव्या वातीचा दिवा, हा मोहरीच्या तेलाचा मातीच्या पंतीमध्ये दिवा लावायचा आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि माघारी यायचं आहे. आपलं वर्तन, आपला स्वभाव, आपली कर्म, या सगळ्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे या 4.5 महिन्यामध्ये. त्यामुळं मोठी परीक्षा आहे समजा 4.5 महिन्याची. त्यामुळं चांगली कर्म करा. जेवढा चांगला वेळ घालवता येईल, जेवढ्या वेळा हनुमान चालीसा म्हणता येईल, जेवढ्या वेळा शनी चालीसा म्हणता येईल, ज्यावेळी बजरंग बाण म्हणता येईल ते म्हणत चला. दर शनिवारी शनीच्या देवळामध्ये जाऊन शनीची सेवा काही ना काही करत चला. त्याचबरोबर आपल्या जर धक्काधक्कीच्या जीवनात तेवढा वेळ नसेल तर मग या घरांमध्ये, या राशींच्या घरांमध्ये नवग्रह चौकी ही हवीच हवी. आपल्याकडे 2 प्रकारच्या नवग्रह चौकी आहेत. जर नवग्रह चौकी घरात असेल तर ग्रह खुश झाल्याशिवाय राहत नाहीत. माझं पहिल्यापासून एकच वाक्य आहे, सारे ग्रह खुश तरच आपण खुश. कुणाच्याही पत्रिकेत सगळे ग्रह खुश नसतात, त्याला आपण त्यांची आराधना करून त्यांना खुश करावं लागतं. त्याचप्रमाणे या 4.5 महिन्यात तुम्ही शनी ब्रेसलेट वापरू शकता. अतिशय मेहनतीने मी या 4.5 महिन्यासाठीच हे शनी ब्रेसलेट बनवलेलं आहे, तर तुम्ही हे सुद्धा 4.5 महिने वापरू शकता. त्याचबरोबर बनवलेला आहे शनी सोप. तर शनी सोप हा घरातले सगळे जण, ज्या राशींना त्रास, म्हणजे सगळ्या राशींनाच त्रास आहे, त्यामुळे शनी सोप हा फक्त 4.5 महिन्याची रेकी करते मी याच्यावर. तर तुमच्या घराला 4.5 महिन्यात जेवढे साबण लागतात तेवढे साबण घेऊन तुम्ही हा सोप जर वापरलात तर तुमच्यावर येणारी निगेटिव्ह एनर्जी, शनीचा प्रभाव हा थोडा कमी प्रमाणात होईल. तर तुम्ही करू शकता. जे तुम्हाला योग्य वाटेल ते उपाय करा, वस्तू वापरा, प्रोडक्ट्स वापरा, काहीही करा, पण या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. ओम साईराम. पुढची रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीला देवावरून विश्वास उडाल्यासारखा होईल. जर तुम्ही आजपर्यंत पारायण, अजून काय असं करत होता, जप, तंत्र, मंत्र सगळं करत होता, पण त्यानं तुम्हाला काहीच फरक पडला नाही, अशी मानसिकता तुमची आता होईल आणि तुमचं देवावरचं लक्ष उडून जाईल. देवावरचं लक्ष उडालं की तुमचा वाईट काळ चालू झालाच म्हणून समजा. शनी हेच करणार आहेत तुम्हाला आणि तुम्हाला त्यांना तेच करू द्यायचं नाहीये. त्यामुळं कसं वागायचं हे तुम्ही लक्षात ठेवा. कोणी ना कोणी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे की ती या 4.5 महिन्यामध्ये तुम्हाला कुठंतरी वरती नेऊन ठेवणार आहे, की ज्या पोझिशनला पोहोचण्यासाठी, ज्या कामासाठी तुम्ही तडफडत होता गेले 10 वर्ष, पण ते काम होणार आहे तुमचं या 4.5 महिन्यामध्ये. ज्यांची कामं असतील त्यांनी लक्षात ठेवा.
हीच गोल्डन वेळ आहे तुमच्या आयुष्यातली, जी व्यक्ती येऊन तुम्हाला हात देणार आहे, तुम्हाला वर काढणार आहे. म्हणून शनीचा हा काळ तुमच्यासाठी गोल्डन काळ आहे. पण कधी तुम्ही कर्म चांगली करा, तुम्ही शनी महाराजांवर विश्वास ठेवा, तर तुम्हाला आळस नको आणि खूप सारे कष्ट पाहिजेत, घाम गळला पाहिजे आणि तुम्ही शिस्तीत राहायला पाहिजे. शिस्तप्रिय आहेत शनिदेव. जे शिस्तीत राहतात, जे आळशी राहतात, जे घाणेरडे राहतात, जे घाणेरडी घरं ठेवतात, त्या लोकांना शनी महाराज त्यांच्या जोडीला येऊन राहू महाराज भयंकर त्रास देणार आहेत. त्यामुळं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही जर आळस नाही केला तर गोल्डन टाइम 4.5 महिन्यामध्ये तुमचं आयुष्य पलटून टाकेल. उपाय काय करायचा आहे तर रोजच्या रोज 7 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे उदबत्ती लावून, आणि त्या उदबत्तीचा अंगारा आपण आपल्या कपाळी, आपल्या जिभेवर, आपल्या या इथं आणि बेंबीवर लावून घ्यायचा आहे रोजच्या रोज. तर तुम्हाला शनीच्या 7.5 जास्त 4.5 महिने जास्त फळं भोगावी लागणार नाही. त्याचबरोबर काय वापरू शकता तुम्ही तर नवग्रह चौकी. इथं शनीचा मंत्र, शनीचं यंत्र आलेलं असतं. तर नवग्रह चौकी तुम्ही घरामध्ये ही क्रिस्टलची वापरू शकता, ही लाकडी वापरू शकता, किंवा शनीचं ब्रेसलेट मी फार कष्ट करून बनवलेलं आहे. ह्याच्या एक मण्यामध्ये 7 वेळा हनुमान चालीसा घालून हे क्रिस्टल ब्रेसलेट बनवलेलं आहे. तर तुम्ही हे ब्रेसलेट वापरू शकता. या सगळ्या कर्माबरोबर या सगळ्या गोष्टीची गरज आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर वापरू शकता तुम्ही शनी सोप. शनी सोप घरातल्या सगळ्यांच्या नावावर रेकी करून दिली जाते, म्हणून हा एक सोप फक्त 4.5 महिन्याची रेकी याला चालते. म्हणून तुम्ही सर्वजण हा सोप 4.5 महिने तुम्हाला किती लागतो तो घेऊन तुम्ही 4.5 महिने वापरू शकता. हा सोप लेडीज, मुलं, मुली, पिरियड सगळ्या वेळी वापरू शकतात, चुटकात वापरू शकतात. गॅपच द्यायचा नाहीये आपल्याला. 4.5 महिने आळस करायचा नाहीये, कर्म चांगली ठेवायचे. म्हणजे हा 4.5 महिन्याचा काळ हा तुमचा व्यवस्थित जाईल. तर चला, ओम साईराम. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला पहिली शनीची 7.5 चालू आहे, ढय्या चालू आहे. तर तुम्ही ठरवणार तेच होणार आहे, पण तुमचं डोकं तुम्हाला विचित्र गोष्टी ठरवायला भाग पाडणार आहे. शनी महाराज हे करणार आहेत. त्यामुळं या गोष्टींकडे लक्ष द्या की आपण जे ठरवणार आहोत, जिथं डोकं चालवणार आहोत, तिथं आपला घात होईल किंवा काय होईल. अचानक डिप्रेशन येईल, अचानक एन्झायटी होईल, अचानक तुम्हाला एकटं बसावं वाटेल, जगात कुणीही आपलं नाही किंवा कोणापाशी आपल्याला जायचं नाही, या सगळ्या भावना तुमच्या मनामध्ये तयार होतील. पण ह्यालाच आपल्याला हे आधी सांगते, हे होणारे हेच तुम्हाला होऊ न देण्यासाठी उपाय करायचे, स्वतः प्रयत्न करायचे. कोणतीही मोठी यात्रा जर गरज नसेल तर 4.5 महिने करू नका, आणि केली तर अतिशय जपून करा. मोठा पैसा कुठेही गुंतवू नका. त्याचबरोबर घर खरेदी करायचं असेल तर 4.5 महिने थांबा. अजिबात या काळामध्ये घर खरेदी करू नका. घरासाठी कर्जाची ॲप्लिकेशन करू नका. पैसा लवकर फिटणार नाही. त्यामुळं घराच्या भानगडीत या 4.5 महिन्यामध्ये पडू नका. तुम्ही थोडंसं थांबा. 4.5 महिन्यानं तुमचा काळ चांगला येईल, त्यावेळी तुम्ही सर्व कामं करू शकता. काय उपाय करायचा आहे? दर शनिवारी सिंदूर म्हणजे शेंदूर, चमेलीचं तेल हे शनिदेवांना नेऊन अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर सूर्याला सूर्यांजली रोज द्यायची आहे, कारण सूर्य आणि शनी, वडील आणि मुलगा असेल तरी त्यांचं वाकडं असतं, पण थोडंसं सूर्याची सुद्धा पावर जर आपल्याला मिळाली तर शनी महाराज थोडेसे बाजूला सरकायला आपल्याला मदत होते. म्हणून सूर्यांजली पण जरूर द्या आणि हा पण उपाय जरूर करा. त्याचबरोबर वापरू शकता तुम्ही नवग्रह चौकी लाकडी, नवग्रह चौकी क्रिस्टलची, त्याचबरोबर शनीचं ब्रेसलेट आणि त्याचबरोबर शनी सोप. शनी सोप हा आपल्याला 4.5 महिने वापरायचा आहे. 4.5 महिन्याचीच रेकी करून ह्याच्यावर दिली जाणार आहे. हा एकच सोप सगळ्यांनी वापरला तरीही चालेल. पिरियड असो, सुतक असो, सोप शनी सोप तुम्ही वापरू शकता. त्यामुळे 4.5 महिन्यासाठी जे सोप लागत असतील तुम्हाला ते सोप घेऊन ठेवून यामध्ये रेकी आहे, या
त्यामध्ये हर्ब्स जे आहेत जे आपल्याला बुद्धी चांगली देतात आणि ओरा क्लिअर ठेवतात, त्यामुळे आपल्याकडनं वाईट कामं घडणार नाहीयेत, त्यासाठी हे वापरायचं आहे. ओम साईराम. पुढची रास आहे सिंह रास आणि सिंह राशीसाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येणार आहे तो म्हणजे जीवनसाथी बरोबर बाचाबाची, प्रेमी युगलांमध्ये ब्रेकअप, या सगळ्या गोष्टी या 4.5 महिन्यामध्ये होऊ शकतात. कारण जर तुम्ही कंट्रोल केलं नाही तुमच्या वाणीवर तर हे सगळं घडू शकतं, जर कंट्रोल केलं नाही तुमच्या रागावर तर हे सगळं घडू शकतं. ज्यांना लग्न टिकवायचं आहे, ज्यांना प्रेम टिकवायचं आहे, ज्यांना जीवनसाथी टिकवायचं आहे, या सगळ्यांनी त्यांच्या जिभेवर साखर आणि बर्फा, डोक्यावर बर्फ हे जर ठेवून चाललं तर शनी महाराज तुमची जोडी तोडणार नाहीत. पण हे 4.5 महिने हे या रिलेशनशिपसाठी असो अथवा मॅरिड लाईफसाठी असो अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण इथंच सगळं फसकट होऊ शकतं. तुम्हाला तुमचा जीवनसाथी कंट्रोल करतोय, तुमचा प्रेम असेल कुणाची, त्या व्यक्ती तुम्हाला कंट्रोल करतायत, हे तुम्हाला आवडणार नाही आणि त्यामुळं बाचाबाचीला सुरुवात होऊन ब्रेकअप पर्यंत गोष्टी पोचून जातील. अतिशय मन उदास राहील तुमचं या दिवसामध्ये. जीवनसाथीकडनं जो रिस्पॉन्स हवाय तुम्हाला तो मिळणार नाही, त्यामुळं मन तुमचं उदास राहील. चांगलं का वाईट ही करायची विचारशक्तीच तुमच्यातनं निघून जाईल, त्यामुळं जेमतेम पैसा तुम्हाला मिळेल. दिवसभर झोपून राहावं वाटेल, कोणतंही काम नको वाटेल, पण हेच तुम्हाला करायचं नाहीये. जिथं आळस आला तिथं शनी महाराज चिडलेच म्हणून समजा. त्यांना शिस्तप्रिय आहेत ते, त्यांना आळस आवडत नाही, त्यांना घाण आवडत नाही, त्यांना डोक्यात सुद्धा घाणेरडे विचार आवडत नाहीत. त्यामुळं या गोष्टी टाळल्या तर तुम्हाला नक्कीच मग हे 4.5 महिने सुद्धा सोपे जातील. हे 4.5 महिने या काही गोष्टी घडू नाहीत, या गोष्टी सोप्या जाव्यात यासाठी शिव आराधना तुम्हाला महत्वाची आहे. शनिवारी दूध घेऊन त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालून महादेवाच्या पिंडीवर वाहने आणि त्याच दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे, पिंपळाला 11 प्रदक्षिणा घालणे, या गोष्टी, हनुमान चालीसा म्हणणे, बजरंग बाण म्हणणे आणि शनी चालीसा म्हणणे, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला थोडंसं या सगळ्यावरच्या गोष्टी घडणार नाहीत, किंवा घडल्या तरी त्या थोड्याच ह्याच्यात घडून जातील. तर त्यासाठी महत्त्वाचं काय आहे, उपाय महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही वापरू शकता रेकीचं आपले आहे शनीचं ब्रेसलेट. मी खास तयार केलेलं आहे 7.5 वर्षांसाठी आणि शनीच्या या चालीसाठी. हे 4.5 महिने प्रत्येक राशीला अवघड आहे, त्याच्यामुळं आपल्या हातात शनी ब्रेसलेट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर नवग्रह चौकी आपल्या घरात असणं महत्त्वाचं आहे, कारण घरामधल्या सगळ्या लोकांच्या नावावर हे सिद्ध आणि रेकी करून दिलं जातं तुम्हाला. त्यामुळं ग्रह तुमच्यावर थोडेफार तरी खुश राहतात आणि ग्रह खुश तर सारी दुनिया खुश. त्याचप्रमाणे क्रिस्टलची नवग्रह चौकी सुद्धा तुम्ही घरामध्ये वापरू शकता. आणि सगळ्यात नवीन आयटम बनवला आहे आपण तो शनी सोप. शनी सोप हा तुम्हाला 4.5 महिन्याची रेकी करून या प्रकारे शनी सोप दिला जातो. शनी सोप ही एकच अशी गोष्ट आहे की ती तुम्ही सगळेजण वापरू शकता, म्हणजे तुमचे ओरे क्लीन राहतील. त्याच्यामध्ये मॅजिक हब्स आहेत असे की जे शनीच्या 7.7 मध्ये तुम्हाला आराम देतील. तर या गोष्टी तुम्ही 4.5 महिने वापरू शकता. तर ओम साईराम. चला बघूया पुढची राशी वृश्चिक राशी. एक सेकंड, चुकून वृश्चिक गेलं तोंडातनं, लगेच तुम्हाला वाटेल वृश्चिक कशी काय गेली, कमेंटला पण खाली पडाले असतील काही जण. तर कन्या राशी येत आहे पुढची. तर इथं वाढणार, कन्या राशीला अतिशय जपायची गरज आहे. उधारी वाढवाल, कर्जबाजारी व्हाल, लोकांना दाखवण्यासाठी तुमच्याकडं पेशन्स नसणार आहे की ह्यानं दाखवलं पोरीचं लग्न करून तर आपण पण दाखवावं पोरीचं लग्न करून डामाडौलामध्ये. त्यासाठी कर्जबाजारी व्हाल. त्यानं बाईक घेतली मला पण पाहिजे, त्यानं बायकोला साडी घेतली मला पण पाहिजे, ह्या जो जेलसी वृत्ती असती ही तुमच्यामध्ये शनी आधीच आहे. ती कन्या राशीमध्ये
तुमच्यामध्ये आधीच आहे, रागाला तरी चालेल, पण ही वृत्ती तुमच्यामध्ये आहे ती आणखीन पणाला लागणार आहे, आणखीन वाढणार आहे. तिथंच तुम्हाला पेशन्स ठेवायची गरज आहे. स्पष्ट शब्दामध्ये मी सांगत आहे की पुढचे 4.5 महिने कर्ज काढू नका, नाहीतर 4.5 वर्ष सुद्धा तुमचे कर्ज फिटणार नाही. एवढा वाईट काळ आपल्याकडं आहे. कर्ज वाढत जाईल. स्वप्नात तुम्हाला शनिदेव असू दे किंवा तुमचे गुरु असू दे, नाहीतर अजून कुणी असू दे, ते स्वप्नामध्ये तुम्हाला काही ना काही चांगल्या बातम्या देत राहणार आहेत. तू असं वाग, तू तसं वाग, पण ते अर्थ समजावून घेण्या इतकी सुद्धा सतसत विवेक बुद्धी तुमच्याकडं त्यावेळी नसणार आहे. म्हणूनच आधीच सांगत आहे मी की जेव्हा वाईट काळ चालू असतो तेव्हा स्वप्नामध्ये किंवा डोळ्यापुढं जे संकेत मिळतात त्याच्याकडं लक्ष देत जा आणि त्याच्यावर श्रद्धा आणि सबुरी ठेवत जाऊन सैरा. अर्थ समजून घ्या. नशा लागू शकते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आज दारू गुटखा हे खायची सवय नाहीये, पण अचानक तुम्ही व्यसनाच्या अधीन जाऊ शकता. तर या गोष्टी घडू देऊ नका. तुम्हाला या 7.5 मध्ये टेन्शनांना तोंड द्यायचं आहे, म्हणून तुम्ही दारू प्याल, नशा कराल, तर त्याची सवय तुम्हाला लागेल आणि 7.5 संपेल त्यावेळी तुम्ही एक दारुडे झालेले असाल. अशी वेळ येऊ शकते. त्याच आधी तोंडाला लावायच्या आधीच 10 वेळा विचार करा. संकट आहे, थोडे दिवसाचं आहे, निघून जाणार आहे. विश्वास ठेवा. त्याऐवजी प्रोडक्ट्स वापरा. बाटली पिण्यापेक्षा प्रोडक्ट्सवर थोडासा विश्वास ठेवा. कन्या राशी मी परत जेंट्स लोकांना जास्त करून सांगते, व्यसनाच्या अधीन जाऊ नका. जर व्यसन असतील तरी कंट्रोलमध्ये ठेवा. जर आता तुम्ही त्याच्या अधीन गेलात तर पुढे तुम्हाला फार अवघड होतील. ज्या घरांमध्ये जी आपली लोकांची, पित्र लोकांची जी संपत्ती असती त्याच्यावरनं बहिणी भावंडांमध्ये जे वाद चालले असतील किंवा कोर्ट केस चालले असतील तर प्लीज तिथं थांबा. कारण ह्यातनं फक्त या 4.5 महिन्यामध्ये जर तुम्ही त्या कोर्टात गेलात किंवा काही केलं तर तिथं तुम्हाला कायमची नाती तुटून जाणार आहेत, भाऊ बहिणींना मरून जाणार आहेत. या प्रकारच्या पद्धती इथं येतील. त्यामुळं जर या संपत्तीची काही कामं असतील तर 4.5 महिने लांबणीवर टाका, जर तुम्हाला तुमची नाती जपायची असेल तर. 4.5 महिने कोणत्याही प्रकारची नशा करू नका. 4.5 महिने कोणत्याही प्रकारचं कर्ज घेऊ नका. 4.5 महिने भावाभावंडांशी भांडण करू नका. नाही तर ते आयुष्यभर, या 4.5 महिन्यामध्ये जे घडेल ते आयुष्यभर तुम्हाला परत व्यवस्थित करता येणार नाही. त्यासाठी व्यवस्थित हे करा. उपाय काय करायचा आहे तुम्हाला? तर उपाय करायचा आहे, यासाठी तुम्हाला एखादं आंब्याचं झाड लावा. सध्या पाऊस काळ आहे तर आंब्याचं झाड लावा आणि ते जगवायचा प्रयत्न करा. जशी आंब्याच्या झाडाची मुळं ही 4.5 महिन्यामध्ये मजबूत होतील तशीच तुमची नाती, तुमचे व्यवसाय, तुमचं जीवन हे सगळं स्थिरस्थावर होईल 4.5 महिन्यानंतर. परीक्षेचे दिवस आहेत हे 4.5 महिने. घाबरवत नाहीये मी तुम्हाला. मी हे करते, सुचवते आधी की पुढचे दिवस आपल्याला कसे जगायचे आहेत ते. एकच सेकंद, सॉरी. तर या आंब्याचं झाड लावा हे तुम्हाला मी कन्या राशीला सांगितलं आहे. त्याचबरोबर तुम्ही शनी चालीसा, हनुमान चालीसा, बजरंग बाण ह्या सगळ्याचं तुम्ही हे करू शकता. सतत म्हणत राहा, ऐकत राहा 7 वेळा तरी रोजचं. या 4.5 महिन्यामध्ये हनुमान चालीसा प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक राशीनं म्हटलीच पाहिजे. ती सुद्धा स्थिर बसून, कुठंतरी गाडीतनं जाताना, कुठंतरी स्वयंपाक करताना नाही, देवा पुढं तेवढ्या 7 हनुमान चालीसा हुसतो शांत बसायचा वेळ काढलात तर 4.5 महिने आयुष्य जर शांत गेलं तर पुढचं 4.5 वर्ष आयुष्य तुमचं शांत जाणार आहे. तर त्याचबरोबर तुम्ही प्रोडक्ट सुद्धा वापरू शकता. हे आहे आपलं शनीचं ब्रेसलेट. अत्यंत कष्टानं बनवलेलं आहे मी हे शनीच्या 7.5 वर्ष आपल्याला वापरण्यासाठी. तर हे ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता. घरामध्ये नवग्रह चौकी ठेवली तर शनी महाराज इथं येतातच. त्यामुळं ते बाकीचे सगळे ग्रह पण खुश राहून शनी महाराज सुद्धा खुश राहतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 चौकी आहेत. ही एक आहे आणि लाकडी एक चौकी आहे. घेतली होती मी, कुठं गेली काय माहिती.
त्याचबरोबर तुम्ही वापरू शकता शनी सोप। तर शनी सोप हा मी या खास 4.5 महिन्यासाठीच बनवलेला आहे। शनी सोप मध्ये तुम्ही घरातले सगळे जण आंघोळ करू शकता, सगळ्यांच्या नावावर रेकी करून दिली जाऊ शकते। 4.5 महिने आपल्याला शनी सोप हा वापरायचाच आहे। ब्युटी सोप कोणताही वापरा, पण शेवट नाही तर आधी आंघोळीला 2 साबण वापरा तुम्हाला आवडत नसेल तर, पण शनी सोप हा वापरणं अतिशय गरजेचं आहे। सगळेजण घरातले एक सोप वापरू शकतात, तर तुम्ही याही गोष्टी प्रयत्न करू शकता आपल्याला चांगले दिवस हे 4.5 महिने जाण्यासाठी। पुढची रास आहे तूळ रास। तर तूळ राशीला विद्यार्थ्यांसाठी अतिशय वाईट काळ आहे। त्यातल्या त्यात जे विद्यार्थी आळशी आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय वाईट काळ आहे। लक्षात कोणतीही गोष्ट राहणार नाही, त्यामुळं नापास होणं, मार्क कमी पडणं, अभ्यासात न लक्ष लागणं, एकाग्रचित्त न होणं, या ज्या अभ्यासाचा शाळा बुडवू वाटणं, कॉलेज बुडवू वाटणं, या सगळ्या गोष्टी तूळ राशीच्या विद्यार्थी वर्गाला घडणार आहेत। सगळ्यात त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सरस्वती क्रिस्टल वापरणं। सरस्वती क्रिस्टल ज्या मुलांजवळ आहे त्या मुलांना शनी महाराज आपल्या स्वतःच्या ह्याच्यापासून, कारण तिथं सरस्वती माताच तुमच्या समोर उभी आहे, त्यामुळे तिथं शनी महाराज तुम्हाला अजिबात काही करू देणार नाही। सरस्वती माता तुम्हाला चांगलीच बुद्धी देईल आणि सांगेल बाळा अभ्यास करत राहा, एकाग्रचित्त तुमचं वाढतच राहील। त्यामुळे तूळ राशीच्या विद्यार्थ्यांजवळ सरस्वती क्रिस्टल असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ब्रेसलेट असणं गरजेचं आहे। या लोकांमध्ये विद्यार्थ्यांना हे होईल, पण मोठ्यांमध्ये काय होऊ शकतं तर तूळ राशीचे पती पत्नींमध्ये एवढे वाद होतील की 4.5 महिन्यामध्ये, भले तो मागच्या 25 वर्षाचा संसार असू दे, पण या 4.5 महिन्यामध्ये अक्षरशः दोघांना एकमेकांपासून डिवोर्स घ्यावा लागेल। ही वेळ आपल्यावर येणार आहे तूळ राशीसाठी। भले 5 वर्षाची प्रेम तुमची असतील तरी सुद्धा ब्रेकअपची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असेच हे सगळे ग्रहतारे आहेत। त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये जे पैसा लावत असतील त्यांनी अतिशय सावधगिरीनं शेअर मार्केटमध्ये पैसा लावा। लॉस व्हायची जास्तीत जास्त शक्यता आहे। कमीत कमी पैसा लावा, अन्यथा शांत राहा। 4.5 महिने कोणत्याही प्रकारची घाई करू नका। कशामध्ये पण पैसा लावताना तुम्हाला घर खरेदी, गाडी खरेदी, अजून काय तुमचं असेल, कुठंही पैसा लावताना चाणाक्ष बुद्धीनं, शांत मनानं, आज आलंय पुढं लगे केली जाईल आणि दिलं पुढं, असं करू नका। शांत बसा, शांततेत सगळे विचार करा आणि नंतर तुम्ही या गोष्टीला सुरुवात करा, त्याशिवाय नको। आता या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये घडू नये, डिवोर्स होऊ नये, ब्रेकअप होऊ नये, नापास होऊ नये, आजारी पडू नये, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला काय करायचं आहे तर पिंपळाच्या झाडाला मातीच्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालून 2 मुखी दिवा हा पिंपळाच्या झाडाकडे तोंड करून लावायचा आहे। शक्यतो हे शनी मंदिरापसलं पिंपळाचं झाड असावं, मारुती मंदिरापसलं असावं, कोणत्याही स्वच्छ झाडाला या गोष्टी तुम्ही करू शकता। 4.5 महिन्यातले शनिवार बुडवू नका, जिथं सुतक पिरियड येईल तेवढे सोडा, बाकीचे करू नका। त्याचबरोबर तुम्ही इथं वापरू शकता नवग्रह चौकी, याच्यामध्ये शनी महाराज येतात आणि त्यामुळं आपला शनी ग्रह हा मजबूत होण्यासाठी जे आधीपासून वापरतायत ना त्यांना खूप कमी काळ हा असा जाणार आहे, पण जे वापरत नाहीयेत, शनीची सेवाच त्यांनी अजून केली नाहीये, त्यांना अतिशय काळ बिकट आहे। तुम्हाला शनी महाराजांची सेवा केलीच पाहिजे। दुसरं आहे शनीचं ब्रेसलेट, हे खास 7:30साठी बनवलेलं आहे, तर तुम्ही हे घेऊ शकता। नवग्रह चौकी सुद्धा इथे शनी महाराज आहेत, घरातल्या प्रत्येक राशीला त्रास आहे, त्यामुळं शनी आपल्या जवळ चौकी असणं गरजेचं आहे। आणि अजून त्याच प्रमाणात आपल्या सगळ्या राशींना वापरता येईल असा बनवला आहे शनी सोप। शनी सोप वापरणं सगळ्यांनी गरजेचं आहे। 4.5 महिन्याची फक्त रेकी याच्यावर केलेली जाणार आहे आणि आपल्या ज्या सगळ्या घराला 4.5 महिने ब्युटी सोप वापरायचा आहे, पण त्याच्यानंतर शेवटची आंघोळ किंवा पहिली आंघोळ पहिली आंघोळ शनी सोपनं झालीच पाहिजे, तरच आपल्याला त्याचा उपयोग होईल। घरातले सगळे जण एक साबण वापरू शकतात,
म्हणून शनी सोप मी या 4.5 महिन्यासाठी खास तयार केलेला आहे की तुम्हाला या 4.5 वर्षाच्या राशी परिवर्तनापासून तुम्हाला थोडासा आराम मिळेल। तर ओम साईराम ही होती तूळ रास। वृश्चिक राशीसाठी आता आपण बघूया की वृश्चिक राशीसाठी शनी महाराज काय करत आहेत, काय आपल्याला देणार आहेत। तर वृश्चिक राशीसाठी वृश्चिक राशीसाठी सगळ्यात महत्त्वाची आहे त्यांची तब्येत। हेल्थ नीट तर पैसा नीट। पैसा आपण कधी कमवू शकतो, पैसा कमवणं आहे पण कधी कमवाल ही शरीर आपलं चांगलं राहिलं, आपलं मन चांगलं राहिलं, प्रसन्न राहिलं तर पैशाचा उपयोग आहे। उपभोग कोण घेणार? पैसा कमवून जर फक्त डॉक्टरलाच द्यावा लागत असेल तर त्या पैशाचा उपयोग काय? म्हणून पहिलं शरीराकडे लक्ष द्या आणि नंतर पैशाकडे सुद्धा लक्ष द्या। त्यामुळे हेल्थची काळजी घेणं अतिशय गरज आहे। वृश्चिक राशीला झोप येणार नाही, अतिशय टेन्शन येईल, थायरॉइड तुम्हाला होऊ शकतो, असला तर वाढू शकतो, किडनी स्टोनचे त्रास ज्यांना आहेत त्यांचे थोडेसे त्रास वाढू शकतात। काम कुठल्याही कामात हात घाला, काम होणार नाहीत, भांडणं होतील, व्यवसाय कमी होईल, पैसा कमी येईल। पण एक चांगली गोष्ट आहे, अडकलेला पैसा तुम्हाला तुमचा माघारी मिळू शकतो। सॉरी मध्ये फोन आला त्याच्यामुळे डिस्टर्ब झाले। तर हे सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडणार आहेत। वृश्चिक राशीच्या सगळ्यात त्यांच्यासाठी चांगला उपाय हा आहे। वृश्चिक राशीला जर आजारपण नको असेल, जर या सगळ्या गोष्टी घडू नये असं वाटत असेल तर अंध विद्यार्थी, अंध शाळा, अंध व्यक्ती या लोकांची मदत करा। 4.5 महिने कंटिन्यू तुम्ही काही ना काही अंध व्यक्तींची मदत करा। कपड्यानं करू शकता, किराण्यानं करू शकता, अजून कशानं करू शकता, कशानं ते डोनेशन त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे। ही जर गोष्ट तुम्ही केली तर तुम्हाला जीवनामध्ये अतिशय कमी त्रास संभवतो। तर दर शनिवारी अंध व्यक्तींना काही ना काहीतरी दान करणे हा सगळ्यात मोठा महा उपाय वृश्चिक राशीसाठी आहे। आता त्याचबरोबर तुम्ही घरामध्ये नवग्रह चौकी वापरू शकता। शनी ग्रह इथं येतो त्यामुळे घरातल्या सगळ्यांचेच ग्रह हे चांगले राहू शकतात आणि थोडासा कमी त्रास या 4.5 महिन्यामध्ये तुम्हाला संभवतो। त्याचप्रमाणे शनी ब्रेसलेट अतिशय यानं तयार केलेलं आहे मी, ते ब्रेसलेट सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्याच्यामुळे आपल्याला हा काळ थोडासा सुखाचा जाईल। त्याचबरोबर शनी सोप हा 4.5 महिन्यासाठी रेकी करून दिला जातो। या 4.5 महिन्यासाठी मी या साबणाला खूप कष्ट घेतले आहे की हे 4.5 महिने प्रत्येक राशीला सुखाचे जाण्यासाठी तुम्ही शनी सोप घेऊ शकता। शनी सोप हा घरातले सगळे जण वापरू शकतात। एक सोप सगळे जण वापरू शकतात। 4.5 महिने आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ शनी सोपनं करायची आहे, नंतर तुमच्या आवडीचा कोणताही सोप तुम्ही वापरू शकता। म्हणजे आपला ओरा क्लीन राहील, बुद्धी क्लीन राहील आणि नको त्या गोष्टी आपल्या हातनं घडणार नाहीत आणि मग शनी महाराज आपल्यावर खुश राहतील किंवा त्रास देणार नाहीत। दोन्ही प्रकारच्या चौक्या आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर ओम साईराम। पुढची रास आहे धनु रास। तर धनु राशीला जे तुम्हाला माहिती आहे, थोडक्यात धनुरास ही गुरुची रास आहे त्यामुळे त्यांच्याकडे खूप सारं ज्ञान असतं। तर ज्ञानाचा उपयोग करा, आपलं ज्ञान लोकांना द्या। 4 चांगल्या गोष्टी ज्या तुम्हाला येत असतील त्या लोकांना सांगा, शिकवा, म्हणजे तुमच्या आयुष्यात थोडंसं तुमचं कल्याण होईल। पण तुम्हाला अतिशय तब्येतीची काळजी घेतली पाहिजे। तुमचे गुडघे दुखतील, गाडी चालक असाल तर गाडी खूप हळू चालवा, गाडी लक्ष देऊन चालवा, कारण अपघाताची दाट शक्यता आहे। राग आला तरी चालेल, स्पष्ट शब्दात सांगणं हे माझं कर्तव्य आहे, ते मी करत आहे। तुमच्यावर तुमचे गुरु सुद्धा रागवतील अशी वेळ तुमच्यावर येईल। काळ वाईट आहे 4.5 महिन्याचा, तुम्ही वाईट नाही पण हा काळ वाईट आहे। शनी महाराजांना तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाहीत। तुमची कर्म तुम्हाला इथं आडवी येतील। त्यामुळे 4.5 महिने लोकांना मदत करा। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जी एक तुम्हाला आतुरता असते की ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, किंवा एक संशयी वृत्ती,
अजून काही म्हणजे एक विचित्र स्वभाव तुमचा, तुम्हाला आठवत असेल 7.5 मध्ये तुमचा कसा स्वभाव झालेला, तो स्वभाव तुम्हाला पुन्हा हा 4.5 महिने अनुभवायला मिळेल. क्षणात तुम्ही रडाल, क्षणात हसाल, क्षणात रागवाल, क्षणात शिव्या द्याल, अशा गोष्टी सगळ्या तुमच्याकडनं घडणार आहेत. यासाठी काहीही नको आपल्याला घडायला. म्हणून स्टे डॉग, जे रस्त्यावर फिरणारी कुत्री असतात त्यातल्या त्यात काळी कुत्री, यांना तुम्ही बिस्किटचा पुडा, चपाती, जे काही त्यांना आवडत असेल हे जर खायला घातलं दर शनिवारी किंवा 4.5 महिन्यात ज्या ज्या वेळी घडेल त्या त्यावेळी, तर तुमचं आयुष्य सुखकर व्हायला वेळ होईल, सुखकर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर तुम्ही ब्रेसलेट वापरू शकता. हे शनी ब्रेसलेट मी अतिशय कष्टानं बनवलेलं आहे. याच्या मन्यामध्ये सगळ्या हनुमान चालीसेचे मंत्र आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही, अतिशय फोन येत आहेत आज. सॉरी, फोन का लोक तुम्ही फोन करता हेच मला कळत नाही. तिन्ही फोनला मी कशालाही हातात घेऊ, फोन तुमचे लगेच चालूच होतात. तर धनुराशीनं ब्रेसलेट वापरलं, शनी ब्रेसलेट, तरीही चालेल. आधीच जर तुम्ही नवग्रह चौकी घेतली असेल तर त्याहून उत्तम. नवग्रह चौकी घेऊन जर 1 वर्ष झालं असेल तर थोडासा पैसा खर्च करून तुम्ही रेकी परत घ्या, म्हणजे हे 4.5 महिने तुम्हाला नीट जातील. त्याचबरोबर शनी चौकी सुद्धा, ह्याची क्रिस्टलची चौकी सुद्धा वापरू शकता. शनी सोप सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर हे होतं धनुराशीसाठी. आता आहे मकर राशी. ओम साईराम. मकर राशीसाठी काय घेऊन आलेत शनी महाराज या शनीच्या वक्री चालीमध्ये, ते आता आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा ऐकायला तुम्हाला आवडत नाही आणि बोलायला मला पण आवडत नाही, पण घडणार आहे ते बोललंच पाहिजे. तर पैशाचा लॉस होईल. कोणाला पैसा देऊ नका. 10 रुपये जरी कोणाला दिलेत तर ते कधी आयुष्यभर मिळणार नाहीत. तर लाखोनं दिलेत किंवा हजारोनं दिलेत तर काय होईल या 4.5 महिन्यामध्ये, याची काळजी तुमची तुम्ही करा. कोणताही व्यवहार, कोणतीही गोष्ट त्याची त्या दिवशी करू नका. आज एखाद्यानं 100 रुपये मागितले, तर आज एखाद्यानं 1000 रुपये मागितले, तुला उद्या 1,500 देतो, तुला ह्याचं व्याज देतो, तुला याव करतो त्याव करतो, हे सगळं घडणार आहे. पण इथं शांत राहा, विचार करा. नाही 2 दिवसानं मी ह्याच्यावर विचार करतो आणि मग तुला सांगतो, हेच उत्तर तुमचं पाहिजे. तरच या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही वाचू शकता. नाहीतर तुमची बुद्धी होईल आहे तेही लोकाला देऊन बसाल आणि स्वतः कशाच्या मार्गाला लागाल. बघा, तुमच्या जवळच पैसा नसेल तर. राग सगळ्यात महत्वाचा. राग कंट्रोल करा. शनी महाराज भरपूर राग देतात माणसाला, पण तिथंच वाणीवर कंट्रोल करा, डोक्यावर कंट्रोल करा, रागावर कंट्रोल करा, बोलण्यावर कंट्रोल करा. लहान मोठे, बॉस, कुणाशी बोलतोय, काय बोलतोय, या प्रत्येक गोष्टीचा विचारपूर्वक बोला, म्हणजे काही त्रास होणार नाही. नाहीतर 4.5 महिने तुम्हाला अतिशय त्रास होईल आणि नंतर कधी हे महिने संपतील असं वाटेल. म्हणून आधी सावधान करत आहे. नवीन घर, नवीन गाडी, नवीन दुकान, नवीन व्यवसाय, नवीन कुठलीही गोष्टीमध्ये हात घालू नका. नाहीतर 4.5 महिन्यामध्ये एखाद्या दुकानाचं भाडं पण निघणार नाही आणि धंदा लॉस मध्ये जाईल. असे धंदे तुमचे होतील. शेअर मार्केटवाले, रेसवाले, तिकीटवाले, अजून काय काय सट्टावाले, कुणीही कशातही पैसा गुंतवू नका, तोट्यामध्ये जाल. एवढं सांगणं काम आहे. हे करून जर तुम्हाला करायचं असेल तर मग ती तुमची इच्छा आहे. 4.5 महिने हे काही करू नका. त्याचबरोबर या 4.5 महिन्यामध्ये माग दाबून टाकलेली काही प्रकरणं तुमची इथं बाहेर येऊ शकतात. मग त्या पोलीस केस असू दे, त्या प्रेम केस असू दे, त्या चोरीच्या केस असू दे, अगर कुठल्याही असू दे. शनी महाराजांना मागचा पुढचा हिशोब काढण्याचे 4.5 महिने मिळाले, ते घेऊनच राहणार. त्यामुळे या गोष्टीत सुद्धा सावधगिरी बाळगा. कुणीतरी मला वाईट कमेंट करू शकतं, ताई फार स्पष्ट, तुला काय कळतं मिळतं, पण मी जे बोलणार, जे दाखवतं इथं तेच मी बोलणार. तर या सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं वाचण्यासाठी काय करायला पाहिजे,
तर जितके शनिवार अंध व्यक्तींना छत्री दान करता येईल, बघा नेमका पावसाळा पण येत आहे आता, त्याच्यामुळे त्या छत्रीचा फायदा होईल आणि शनी महाराज तुमच्यावर खुश राहतील आणि करत असाल तुम्ही काम, त्या कामांमध्ये तुम्हाला यश येईल. तर छत्री दान करा. दुसरी गोष्ट, शनी ब्रेसलेट, अतिशय मेहनतीने बनवलेलं आहे हे शनी ब्रेसलेट. जे घालल त्यालाच ह्याचे प्रभाव कळतील, मी तोंडाने सांगण्यात काही अर्थ नाहीये. तर शनी ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता. त्याबरोबर नवग्रह चौकी लाकडी आहे तुमच्याकडं, तर 1 वर्ष झालं असेल तर त्याला रेकी घेऊन टाका परत. आणि नवग्रह चौकी ही क्रिस्टलची पण आहे आपल्याकडे, इथे शनी महाराज येत असतात. तर ही पूजा जर घरात रोजच्या रोज होत असेल तर तुम्हाला शनीचा त्रास थोडा कमी संभवतो. त्याचसाठी काढला आहे मी शनी महाराज सोप. याच 40 दिवसासाठी मी या सोपची निर्मिती केलेली आहे. यामध्ये ते सारे हर्ब्स आहेत की जे तुम्हाला या वाईट गुणांपासून, आळसापासून, सगळ्यापासून लांब ठेवणार आहे. तर शनी सोप वापरणं गरजेचं आहे. हा सोप घरातले सगळे जण वापरू शकतात. सगळ्यांच्या नावाची रेकी 4.5 महिन्याची फक्त याच्यावर करू शकते. 4.5 महिन्यामध्ये जे साबण लागतात ते लवकर घ्या, कारण मी हे साबण परत बनवणार नाहीये. खास या 4.5 महिन्यासाठी आणि नंतर ज्यांना फक्त 7.5 आहे त्यांच्यासाठीच हे सोप मी बनवणार आहे. तर तुम्ही हे सुद्धा वापरू शकता आणि उपाय सुद्धा करू शकता. तर हे होतं मकर राशीसाठी. राहिल्या आहेत अजून आपल्या 2 राशी, कुंभ आणि मीन. कुंभ राशीतूनच जर वक्री होत आहेत तर कुंभ राशीला फायदा देणार का तोटा देणार, चला बघूया आपण. कुंभ राशीला लाभ होणार आहे. गोल्डन काळ त्यांचा हा आहे 4.5 महिन्याचा. पण कधी? जे व्यसनी आहेत, जे आळशी आहेत त्यांच्यासाठी नाही. तर जे ज्यांच्यामध्ये पेशन्स आहेत, पुढचा तुम्हाला बोलत आहे, तुमचा बॉस तुम्हाला बोलत आहे, पण त्याची ऐकून घ्यायची क्षमता जर तुमच्याकडे असेल तर तुमचा नोकरी, धंदा, व्यापार जे काही आहे ते 4 गुण चौपट झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही तोंड उघडलात, तुम्ही राग केलात तर हातचं घालवल्याशिवाय सुद्धा तुम्ही राहणार नाही. तो गोल्डन काळ हा कसा वापरायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. तो वापरून घ्यायचा, त्यानं आपले दिवस पालटायचे का त्यानं आपल्याला भिकेला लागायचं हे आपलं आपण ठरवायचं आहे. नुसती स्वप्न बघत बसू नका. मी या मुंगेरी लाल के हसीन सपने. कुंभ राशीला फार सवय असती ही की स्वप्न बघत बसायची. असं झालं तर, तसं झालं तर म्हणमध्ये 4.5 महिने निघून जातील आणि परत भीक मागायची वेळ येईल. त्यामुळं कुंभ राशीच्या लोकांनी स्वप्न बघणं सोडा आणि काम करणं धरा. कष्ट करा, म्हणजे तुमचं सगळं आळस आणि काम करणं या 2 गोष्टी जर केल्यात तर हा पिरियड तुमचा छानपैकी गोल्डन म्हणूनच जाईल. पैसा मिळेल. आळस केला तर मात्र 4.5 वर्षाच्या पूर्वी जे तुम्ही होता, 7.5 चालू झाल्या ते दिवस तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. झोप कमी, कष्ट जास्त आणि आपली कर्म चांगली, या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. त्याच मध्ये धोकाबाजी कुणाशी करू नका आणि धोका कुणाकडनं घेऊ नका. आर्थिक बाबतीमध्ये शक्यतो अतिशय जागृत राहा. कुणाला तरी काय म्हणतो आपण, म्हणजे सही करून कुणाला काय होणं या गोष्टी करू नका. कुणाला कोण कुठनं तुरुंगातनं सुटणार आहे, कुणाला काय गाडी घ्यायच्यात, कुणाला घोडे घ्यायच्यात, आपण तिथं सह्या करायच्या, हे प्रकार करू नका. डोळे उघडे ठेवून 4.5 महिने जगा, नाही तर माघारी फिराल 4.5 वर्ष. जो 8वा काळ 7.5 काय होता सुरू झालेला तो काळ परत येईल. त्यामुळं आपण व्यवस्थित उपाय काय आहे तर आपल्याला रोजच्या रोज हनुमान चालीसा म्हणायची आहे 7 वेळा, बजरंग बाण म्हणायचं आहे 1 वेळा, शनी चालीसा म्हणायची आहे 1 वेळा. कोणतंही याच्यातलं 4.5 महिने आपण फिरत ऐकत इकडं तिकडं नाही. 10-20 मिनिटं देवासाठी काढणं, शनी महाराजांसाठी काढणं हे गरजेचं आहे. तरच ते तुमचं पुढचं आयुष्य. आपल्याला 7.5 चालू आहे, लक्षात ठेवा. अजून बरेच दिवस आपल्याला शनी महाराजांबरोबर काढायचे आहेत. त्यामुळं ज्या राशींना 7.5 चालू आहे त्यांनी तर या सगळ्या गोष्टी पाळणं अतिशय गरजेचं आहे. तर चला, उपाय काय कराल? अंध व्यक्तींना मदत अतिशय गरजेचं आहे. अंध व्यक्तींना मदत करा आणि तुम्ही कोणत्याही देवळामध्ये गेलात की जिथं
जेवणं चालू असतात, त्या गोष्टीमध्ये महाप्रसाद चालू असतात, तिथं काही ना काहीतरी कामाची मदत करा, कामाची मदत करा सांगते मी, आर्थिक मदत करा नाही. तिथे ताटं वाढतायत तर 2 गोष्टी वाढू लागा, तिथं फरशी पुसतायत तर थोडी फरशी पुसू लागा. या प्रकारची सेवा जर तुमच्याकडनं काही घडली तर शनी महाराज हे तुमच्यावर खुश होतील. त्याचबरोबर आपण बनवलं आहे 7.5साठी किंवा या 4.5 महिन्यांसाठी खास. ज्यांना 7.5 आहे त्यांनी तर वापरायचंच आहे 7.5 वर्ष, पण जी आत्ताचे 4.5 महिने सगळ्या राशींसाठी खराब आहेत त्यांनी वापरायचं आहे हे शनी ब्रेसलेट घेऊ शकता. त्याचबरोबर ज्यांच्याकडे चौकी आहे ते छान आहे, पण जर चौकीला वर्ष झालं असेल तर रेकी घेऊ शकता. 2 प्रकारच्या नवग्रह चौकी आपल्याकडे आहेत, जरूर वापरा. म्हणजे 4.5 महिने हे थोडाफारच वाईट काळ जाईल, सगळा काळ वाईट जाणार नाही. त्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग पण तयार केलेला आहे, तो म्हणजे शनी सोप. शनी सोपवर घरातल्या सगळ्यांची 4.5 महिन्याची फक्त रेकी करून दिली जाते. आंघोळ करताना हा सोप पहिल्यांदा लावायचा आणि ब्युटी सोप जो तुम्ही कुठला वापरत असाल तो नंतर लावायचा. यानं ओरा क्लीन होतो, बुद्धी नीट राहते, वाईट शक्ती आपल्यावर प्रभाव करत नाही आणि आपलं डोकं आणि तोंड दोन्ही शांत राहतं. तर घरातले सगळे हे वापरू शकतात 4.5 महिन्यासाठी. हा साबण आपल्याला वापरायचाच आहे. मग किती लागत असतील आपल्याला ते आधी तुम्ही घेऊन ठेवू शकता. शेवटची रास आली मीन रास. मीन राशीला काय होणार आहे ते आता बघूया आपण. मीन राशीचे खर्च वाढणार आहेत, त्याचबरोबर तब्येत बिघडणार आहे. स्वतःच्या तब्येतीची काळजी मीन राशीच्या लोकांनी घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर पोटाची काळजी आणि पायांची काळजी, या 2 काळज्या मीन राशीनं स्वतःसाठी 7.5 पण चालू आहे आणि वर त्यातले हे 4.5 महिने आपल्या तब्येतीसाठी अतिशय वाईट आहेत. मी सुद्धा मीन राशीची आहे. पोटाचा त्रास ज्यांना होत आहे त्यांनी अतिशय सावधान राहा, नाहीतर पुढच्या 7.5 वर्षामध्ये ऑपरेशन कोणतं तरी मागं लागल्याशिवाय राहणार नाही. शनी 7.5 मध्ये ऑपरेशन होत नाही असं कधी होत नाही, हा माझा 20 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळं अतिशय शनी महाराजांशी चिटकून राहा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, पायांची काळजी घ्या, पोटाची काळजी घ्या. खर्च कमी करा. लोकांवर जो पैसा तुम्ही खर्च करता तो पैसा थोडासा कमी करा. म्हणजे 7.5 शनी महाराज तुमच्याकडनं पैसा घेणार नाहीयेत, तुम्हाला पैसा मुबलक देणार आहेत. पण या 4.5 महिन्यामध्ये ते बघणार आहे की मागचे 4.5 महिने तुला जे दिलं ते तू कसा वापरतो, हे शनी महाराज बघणार आहेत. की आपण टिकवतो का, घालवतो, उधळतो का, काय करतो हे बघणार आहेत. 4.5 महिने जर आपण त्या परीक्षेला तोंड दिलं तर परत पुढे आपल्याला कमवायचंच आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे खर्च लोकांवर करताना थोडीशी काळजी घ्या की तो पैसा आपला वायफट लोकांना जात नाहीये. कोणालाही कर्ज देऊ नका, कोणाच्याही कर्जाला साक्षीदार होऊ नका, ते सगळं आपल्या अंगलट येईल. सगळ्यात सुंदर मार्ग आहे मीन राशीच्या लोकांना गंगाजल घालून आंघोळ करणे. 4.5 महिने पिरियडचे 4 दिवस सोडून गंगाजल घालून आंघोळ करणे अतिशय योग्य उपाय तुमच्यासाठी आहे. त्याचप्रमाणे प्रेम, लग्न तुटू देऊ नका, शांततेत घ्या. मीन राशीचा पारा हा 100-200 डिग्रीवर असणार आहे, कारण शनी महाराज त्यांच्या बरोबर आहेत. पण एखाद्या मीन राशीला जर शनीची 7.5 चालू असणारी मकर रास किंवा कुंभ रास त्यांच्या जोडीला असेल तर भांडणांना पर्व चढणार आहे. रुसा, फुगी, शिवा, गाळी हे सगळे प्रकार होणार आहेत. ते प्रेमी युगल असू दे, अगर पती पत्नी असू दे, दोघांच्याही बाबतीत हा अतिशय वाईट काळ आहे. त्यामुळे तो किती प्रेमानं घालवता येईल आणि किती माघार घेऊन घालवता येईल हे या सगळ्या राशींनी बघायचं आहे. विशेषतः मीन राशीनं स्वतःच्या रागावर कंट्रोल करायला शिका, कमी बोलायला शिका. पुढचं काय म्हणतंय हे ऐकून घ्या आणि त्याच्यावर उत्तर द्या. आधीच चिडून बसाल तर आपल्या हातातनं आपले पती असू दे, पत्नी असू दे, नाही तर प्रेम असू दे, हे आपल्या हातातनं 4.5 महिन्यात गेल्याशिवाय राहणार नाही. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. म्हणून बोलाल तर गोड बोला, नाहीतर शांत बसा.
नीट सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करा आणि नंतर बोला. संशय हा महा राक्षस मीन राशीच्या पदरी यावेळी येणार आहे या 4.5 महिन्यामध्ये. त्याच्यापासून सावध राहा, अन्यथा सगळा विस्कळीत होईल. 4.5 महिने काय उपाय करायचा आहे? 7.5चे उपाय तर आपले सगळे चालूच आहेत, पण हे 4.5 महिने आपल्याला हनुमान चालीसा 7 वेळा एकही दिवस चुकायचा नाही. आणि कुणीही हनुमान चालीसा चालत फिरत, तुम्ही भले मोबाईलवर ऐका, पण देवापाशी 10 मिनिटं शांत बसून ऐका. 7 वेळा हनुमान चालीसा, 1 वेळा बजरंग बाण आणि शनी चालीसा, या तिन्ही गोष्टी रोजच्या रोज झाल्या पाहिजेत. शनी महाराजांना पिंपळाला शनिवारच्या दिवशी गोड पाणी म्हणजे दूध, साखर, पाणी हे घालायचं आहे. मुंग्यांना साखर घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालायच्या आहेत 11. स्त्री असो पुरुष असो, जिथं तुमच्याकडे ज्या पद्धती असतील त्या पद्धतीनं वागा. मी कुणालाही लेडीजला सांगणार नाही शनी मंदिरात जावा किंवा जाऊ नका. ज्या गावात ज्या पद्धती, ज्या शहरात ज्या पद्धती आहेत त्याप्रमाणे वागा. बळन शनी महाराजांच्या मागं जाऊ नका. तर या गोष्टी तुम्ही करू शकता. मीन राशीसाठी सुद्धा शनी ब्रेसलेट तयार आहे. तुम्ही शनी ब्रेसलेट वापरू शकता. नवग्रह चौकी घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला याच्यातल्या शनी महाराजांचा फायदा होईल. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश आणि आपण पण खुश, कारण ग्रह खुश तरच आपण खुश राहू शकतो. त्याचबरोबर बनवलेला आहे मी हा शनी सोप या खास 4.5 महिन्यासाठी. तर घरातले सगळे एक सोप सगळ्यांच्या नावावर रेकी करून वापरू शकतात. 4.5 महिने पहिल्यांदा यानं आंघोळ करायची आणि नंतर ब्युटी सोपनं आंघोळ करायची. हा कायमचा नियम ठेवायचा. मग तुमचे पिरियड असू दे नाही तर सुतक असू दे, 4.5 महिने आपल्या घरातल्या सगळ्यांनी याची आंघोळ झालीच पाहिजे. हा ज्याचा विश्वास असेल त्यांनी हे प्रोडक्ट्स पण मागवू शकता. नाही तर प्रत्येक राशीला मी उपाय सांगितले आहेत, ते उपाय तुम्ही करू शकता. आता शेवटपर्यंत जर कोणी बघितलं असेल तर माझी कळकळीची ही विनंती आहे की कुणीही याला जज करायला जाऊ नका या व्हिडिओला. ही एवढं स्पष्ट सांगते, हे करते. मी एकच वाक्य तुम्हाला सांगते, ज्यावेळी कोणी भविष्य सांगतं, ज्यावेळी कोणी तुम्हाला चांगलं सांगतं आणि त्यावेळी तुम्ही त्यांच्यावर जर वाईट कमेंट करता किंवा त्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही वाईट म्हणता त्यावेळी तुमचा गुरु खराब होतो. आणि गुरु खराब झाल्यावर काय काय होतं हे मी सांगायची गरज नाही. त्यामुळं मला नाही काही वाईट वाटत, तुम्ही कशाही कमेंट करा, पण तुमचे गुरु खराब होऊ नये म्हणून मी तुम्हाला शेवटचं सांगते की वाईट कमेंट करू नका. जे सत्य आहे, जे सत्यपणे बोलायचंय, कारण तुम्हीच लोक मला सांगता ताई भविष्य परखड सांगत जा, म्हणून तुझं भविष्य आम्हाला आवडतं. तर मी परखड भविष्य सांगितलंय. कोणी ह्याच्यातनं घाबरायचं कारण नाहीये, तर त्याच्यावर उपाय करायचं आणि आपलं चांगलं वागणं, आपले चांगली कर्म हीच आपल्याला शेवटाला नेणार आहे. त्यामुळं शांततेत राहा, सगळ्यांनी चांगलं राहा. 4.5 महिन्याचा काळ हा महादेवांनी तुमच्या सगळ्यांना योग्य रीतीनं चालण्याची बुद्धी देव, हेच बोलून मी आजचा व्हिडिओ इथंच बास करते. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.